धनंजय मुंडेंना खंत वाटत असेल तर त्यांनी कराड शेजारी जाऊन बसावं आणि खंत दूर करावी असा टोला धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर प्रकाश सोळंकेंनी लगावलाय। तर आठवण येत असेल तर जेलमध्ये जाऊन राहा अशी टीका बजरंग सोनावणेंनी केली। जी काय खंत बोलून दाखवली ती खंत खरंच त्यांना मला वाटतं की प्रत्येक क्षणाला त्यांच्या पाठीमागे असणारा सावलीसारखा वाल्मिक कराड याच्याबद्दलच ती खंत असावी आणि फारच खंत झाली तर त्याच्या शेजारी जाऊन बसा तुम्ही आणि खंत दूर करा एवढंच मी म्हणेल। त्यांना जर खूप आठवण येत असली तर माझी त्यांना विनंती आहे की जाऊन तिथं तुम्ही राहा। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना महाराष्ट्रात कुणीही ओळखत नाही अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी सपकाळांवर केली। आज मुख्यमंत्री फडणवीसांनी बुलढाण्यात प्रचार सभा घेतली आणि यावेळी मुख्यमंत्र्यांनी सपकाळांवर निशाणा साधलाय। प्रदेशाध्यक्षांचा जिल्हा आहे आणि ते या ठिकाणी काही तुमच्याबद्दल बोलले आहेत। म्हटलं कोण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष? मी पण त्यांना ओळखत नाही, महाराष्ट्रात कोणी त्यांना ओळखत नाही, त्याच्यामुळे मी कशाला माझा वेळ वाया घालू, मी कशाला त्यांच्यावर बोलू? मी सकारात्मक मत मागण्याकरता आलो आहे। ज्यांना कोणी ओळखत नाही, ज्यांना कोणी मानत नाही, अरे हे चिखली शहर भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं आमचं शहर आहे। उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर आज दिमाखात धर्मध्वज फडकला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलं। अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यावर आता आज सन्मानाने मंदिरावर धर्मध्वज फडकला। पविदार वृक्ष, तेजस्वी सूर्याची प्रतिमा, चिन्हांकित झालेला भव्य ध्वज विधिवत पूजन करून फडकवण्यात आला। Thank you.